नमस्कार. साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या दालनासमोर सदर बाजार येथील काही नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. वास्तविक स्वरूपात सातारा नगर परिषदेच्या सदर बाजार येथील मिळकतीवरती घरकुल योजनेतील पात्र उमेदवार अतिक्रमण करून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनासंदर्भात मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी संवाद साधला असता वास्तविक यामध्ये आंदोलनकर्ते, तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार केली आहे अशा दोघांचीही पाहणी करून नेमकं यामध्ये दोषी आहेत या सर्वांवरती कारवाई होणार अशा पद्धतीची माहिती विनोद जळक यांनी दिलेली आहे. यामुळं सातारा नगर परिषदेमध्ये झालेल्या आंदोलनकर्त्यांना आणि ज्यांच्या संदर्भात तक्रार आहे या दोघांवरती आता कारवाई होणार का असा देखील प्रश्न मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे उपस्थित झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये कुणाचं अतिक्रमण आहे किंवा कुणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याची शहानिशा करून नियमानुसार योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार. तिथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं झालेलं आहे, तिथं सांडपाण्यासाठी जागा नाही किंवा शासकीय जागेवरनं पण देत नाही, एवढं अतिक्रमण केलं असं ते हो नाही, आम्ही काल पाठवलं होतं तिकडे शहानिशा करण्यासाठी. आता जे 6 टपऱ्या आहेत तिथल्या त्या 6 टपऱ्या नाही, 6 जी घरं आहेत तिथे रहिवासी घरं आहेत ती, तर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे का नाही ही जी आता शहानिशा आम्ही करतोय. जर त्यांना प्रत्यक्षात जर ते लाभार्थी असतील आणि तरी देखील तिथे राहत असतील तर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीने तक्रारदाराच्या बाजूने सुद्धा तक्रारदाराच्या विरोधात सुद्धा त्या लोकांनी तक्रारी नमूद केलेल्या आहेत की त्यांनी अनधिकृतरित्या काय बांधकाम केलेलं आहे, तर त्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहणी करतो. त्याच्यामध्ये नियमानुसार नियमाचं उल्लंघन करून कोणी जरी केलं असेल, तक्रारदारांनी जरी काम केलं असेल किंवा त्याच्या विरोधात जे बसले त्यांनी जरी काम केलं असेल तर दोघांवरती त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करतात.